रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये भिवपुरी कारशेड प्रकल्पाचं काम सुरू असून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भरावाला तीव्र विरोध करून कर्जत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता। गावातील नैसर्गिक नाले आणि पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याची भीती मनात बाळगून गावामध्ये यामुळे पूर परिस्थिती उद्भवू शकते या कारणामुळे गावकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावरती जोरदार धडक दिली। मात्र स्थानिक प्रशासन, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत जोपर्यंत पूर परिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेच्या मातीच्या भरावाचं काम पूर्णतः बंद ठेवण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। थोडे दिवस हे अल्प मुदतीच्या ज्या उपाययोजना आहेत की ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही या होईपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे मान्य केलेले आहे आणि यामध्ये नियमानुसार जास्तीत जास्त गतीनं यथोचित कामकाज करण्याच्या सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। रेल्वे प्रशासनाने हमी दिली की ज्या काही तातडीने तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करता येतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये करू आणि तशी हमी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा दिलेली आहे। आणि तोपर्यंत रेल्वे प्रशासन जे काही भरावाचं काम आहे किंवा इतर जे काम त्यांचं चालू आहे रेल्वे कारशेड उभारणी करता ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी त्यांनी हमी आज दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।